कल्पना करा की एखादा अगदी सामान्य माणूस एका मोठ्या डॉक्टरला भेटायला गेलाय, पण केबिनच्या बाहेर एक पीए बसलेला असतो. तो म्हणतो, साहेब खूप व्यस्त आहेत, पण मी खास दर्शन घडवून आणू शकतो, फक्त त्याची एक छोटीशी फी लागेल. हो, आणि माणूस संकटात असेल तर तो ती किंमत मोजायला लगेच तयारही होतो, कारण भीती आणि हतबलता माणसाला काही करायला भाग पाडते. अगदी बरोबर. आणि हेच जेव्हा आध्यात्मिक क्षेत्रात घडतं ना, तेव्हा ते अधिक धक्कादायक वाटतं. आजच्या आपल्या या सखोल विश्लेषणाचा विषय नेमका हाच आहे. म्हणजे श्री स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथातील 9वा अध्याय आणि त्याच्याशी संबंधित काही ऐतिहासिक नोंदी आपण आज पाहणार आहोत. हो, आणि यातून भक्ती, लोभ आणि 19व्या शतकातील एका अद्भुत सर्वधर्म समभावाचं वास्तव आपण उलगडणार आहोत. हे सगळं समजून घेण्यासाठी आधी अक्कलकोटचे तत्कालीन स्वरूप समजून घ्यायला हवं. म्हणजे तो काळ असा होता जेव्हा हे ठिकाण केवळ एका विशिष्ट धर्माचं केंद्र राहिले नव्हते. म्हणजे तिथे ब्राह्मणांपासून ते पारशी आणि मुस्लिम धर्माचे लोकही मोठ्या संख्येने येत होते. अगदी बरोबर. ज्यामुळे तिथे एका मोठ्या जत्रेचे स्वरूप आले होते. आणि याच गर्दीत आपला आजचा मुख्य संदर्भ जोडलेला आहे. शंकरराव राजेराय बहादूर नावाचे गृहस्थ तिथे येतात. हो, ते अतिशय श्रीमंत गृहस्थ होते. ते आपल्या पत्नीसह एका गंभीर व्याधीवर उपाय शोधण्यासाठी तिथे आले होते. आणि तिथे त्यांची गाठ पडते ती सुंदराबाईंशी. आता ह्या सुंदराबाई म्हणजे स्वामींच्या अगदी जवळच्या सेवेकरी होत्या. म्हणजे सत्तेच्या आणि अधिकाराच्या अगदी केंद्रस्थानी होत्या त्या. हो ना, पण त्यांच्यात एक मोठी त्रुटी होती. ती म्हणजे पैशांची प्रचंड हाव. म्हणजे मगाशी मी जो पीएचा उल्लेख केला तसाच हा काहीसा व्हीआयटी दर्शन देणारा प्रकार झाला. शंकरराव श्रीमंत आहेत हे पाहताच सुंदराबाई थेट 2000 रुपयांची मागणी करतात. बरोबर. शंकरराव एवढे हवालदिल होते की त्यांनी चक्क 10,000 रुपये देण्याचा संकल्प केला. हो, पण इथे एक विरोधाभास वाटतो. जिथे सर्वस्व अर्पण करण्याची भाषा केली जाते, तिथेही देवाणघेवाणीची दुकानं कशी चालतात? मानवी सत्तेचे हेच तर वास्तव आहे. प्रत्यक्ष संतांचा हेतू जरी निखळ असला तरी आजूबाजूच्या व्यवस्थेत मानवी लालसा शिरकाव करतेच. बरं, पुढे काय झालं? कारण प्रत्यक्ष भेटीची वेळ येते तेव्हा ती जागा काही साधी नसते. हो, ती जागा असते शेख नूर बाबांचा दर्गा. एका हिंदू संताचा मुस्लिम दर्ग्यातील वावर. हे वाचतानाच आश्चर्य वाटतं, पण त्याहून अचंबित करणारा प्रकार तिथे घडतो. कारण शंकररावांना ब्रह्मसंबंधाची बाधा झालेली असते. पण मुळात ही बाधा म्हणजे नक्की काय प्रकार होता? एखादा शारीरिक आजार होता की आणखी काही? ऐतिहासिक संदर्भानुसार ब्रह्मसंबंध ही एक अत्यंत तीव्र मानसिक अवस्था मानली जायची. म्हणजे एक प्रकारचा उन्माद किंवा हिस्टेरिया. अच्छा, म्हणजे ज्यात रुग्णाचे स्वतःवरचे नियंत्रण सुटते. अगदी तसेच. तो हिंसक किंवा विचित्र वागू लागतो. त्या काळी याला एखाद्या आत्म्याचा किंवा भूताचा कोप मानले जायचे. आणि यावर स्वामींनी उपाय काय केला? तर ते अचानक दर्ग्यात नुकत्याच खोदलेल्या एका कबरीत जाऊन झोपले. हो, हे ऐकायला खूप विचित्र वाटतं. कबरीत झोपल्यानं आजार कसा काय बरा होईल? वरवर पाहता ते तसंच वाटतं, पण यामागचं मानसशास्त्र खूप सखोल आहे. अशा तीव्र मानसिक आजारात रुग्णाच्या मनाला एक प्रचंड मोठा धक्का देण्याची गरज असते. म्हणजे सायकोलॉजिकल शॉक असं म्हणायचंय का तुम्हाला? हो, जेव्हा शंकररावांनी पाहिलं की ज्याच्याकडून आपण आशेने आलो आहोत तोच स्वतः मृत्यूच्या शय्येवर म्हणजेच कबरीमध्ये झोपलाय. बापरे, म्हणजे जणू आपलं मरण त्यांनी स्वतःवर ओढवून घेतले असं त्यांना वाटलं असेल. नक्कीच. आणि तो मानसिक धक्का त्यांच्या उन्मादाला रिसेट करण्यासाठी एक प्रभावी शॉक थेरपी सारखा ठरला. अरे वाह, म्हणजे तो निव्वळ चमत्कार नव्हता, तर एका विशिष्ट मानसिक अवस्थेला हाताळण्याची पद्धत होती. आणि शारीरिक उपायासाठी स्वामींनी त्यांना कडुलिंबाच्या पाल्यात 10 मिरे वाटून खाण्यास सांगितले. हो, आयुर्वेदामध्ये कडुलिंबा हा अत्यंत प्रभावी अँटीबॅक्टेरियल आणि रक्त शुद्ध करणारा घटक मानला जातो. बरोबर. तर काळे मिरे हे मज्जासंस्थेला आणि पचन संस्थेला चालना देतात. म्हणजे मानसिक धक्का आणि आयुर्वेदिक डिटॉक्स यांचा हा दुहेरी उपाय होता तर. हो, आणि हे सगळं झाल्यावर शंकरराव तिथेच फकीरांना अन्नदान करतात आणि शेख नूर साहेबांना कफणी चढवतात. हिंदू भक्त, मुस्लिम दर्गा आणि संतांचा आशीर्वाद सगळंच किती एकरूप झालंय. यानंतर शंकरराव पूर्णपणे बरे होतात आणि ठरल्याप्रमाणे 10,000 रुपये घेऊन परत येतात. इथेच सुंदराबाईंना वाटतं की आता आपल्याला मोठी रक्कम मिळणार. पण स्वामी तसं होऊ देत नाहीत ना. नाही, स्वामी शंकररावाला स्पष्ट आज्ञा देतात की सुंदराबाईंना यातला एकही पैसा द्यायचा नाही. क्या बात आहे. म्हणजे थेट भ्रष्टाचाराला आळा. मग त्या पैशांचं काय होतं?
त्या पैशातून गावाबाहेर भक्तांसाठी एक चुनेगच्ची मठ बांधायला ते सांगतात, जो आज राजेराय मठ म्हणून ओळखला जातो. हा निर्णय भन्नाट आहे. स्वामींनी त्या भ्रष्ट मध्यस्थाला पैसे देण्याऐवजी जणू एक मोफत सार्वजनिक वास्तूच उभी केली. थेट सार्वजनिक हितात केले. यातून त्यांनी एकाच झटक्यात त्या मध्यस्थाची आणि भ्रष्ट साखळीची पाळेमुळं छाटून टाकली. आणि खऱ्या भक्तीला कोणत्याही मध्यस्थाची किंवा पैशांची अजिबात गरज नसते, हेच यातून सिद्ध होतं. हा संपूर्ण प्रसंग खूप काही शिकवून जातो. पण जाता जाता एक विचार नक्कीच अस्वस्थ करून जातो. कोणता विचार? जर 19व्या शतकातील एक संत हिंदू मुस्लिम हा धर्मभेद इतक्या सहजपणे पुसून टाकू शकतो आणि पैशांची लालसा असलेल्या भ्रष्ट मध्यस्थांची साखळी मोडून काढू शकतो, हो, बरोबर आहे. तर मग आजच्या या आधुनिक आणि प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या संस्थांना याच मूलभूत मानवी समस्या सोडवणे अजूनही का कठीण जात आहे, यावर नक्कीच विचार व्हायला हवा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पदं मन्त्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा. अखंड